विद्यार्थी मित्रो, आज मी तुमच्यासाठी उच्च न्यायालय मुंबईमार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। मित्रांनो, यामध्ये पदसंख्या किती आहे, कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे किंवा अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यासाठी शुल्क काय असणार आहे, त्याबाबतची सर्व पूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि हा मित्रांनो, मी खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फेसबुक पेज व टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन ठेवली। मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही जाऊनसुद्धा ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की या टेलिग्राम चॅनलवर आपण नवनवीन प्रकारची अपडेट माहिती ही शेअर करत असतो आणि पूर्ण प्रकारे नवीन जे अपडेट व्हिडिओ येणार आहेत त्याबाबतची माहिती आपण इथं देत असतो। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघा मित्रांनो, ही जाहिरात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 31 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे। 25 कॅन्डिडेटची सिलेक्शन लिस्ट असणार आहे व 6 कॅन्डिडेट हे वेटिंग लिस्टसाठी असणार आहे। मित्रांनो, या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे। त्याचा जो अर्ज आहे मित्रांनो, तो तुमच्या www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे व जाहिरातसुद्धा या सेक्शनमध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा मी ही जाहिरात शेअर केली। मित्रांनो, तुम्ही तिथं जाऊन ती बघू शकता। तर बघा मित्रांनो, आता पद काय, तर पद बघा मित्रांनो काय असणार आहे तुमचं, मॅरेज काउन्सिलर या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे। 31 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे। तर यासाठी आता तुम्हाला शैक्षणिक अर्हता बघा तुम्हाला काय लागणार आहे, तर शैक्षणिक अर्हता ही तुमची मास्टर डिग्री सोशल वर्कमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे झालेलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला फॅमिली काउन्सिलिंगचा 2 वर्षाचा अनुभव असणे हा आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे एक कम्प्युटर कोर्स असणे आवश्यक आहे, कुठलाही जसा सीडॅकचा म्हणा किंवा MSCIT बोस्टन यापैकी कोणताही एक कोर्स झालेला असणे आवश्यक आहे, कारण की तुम्हाला कम्प्युटर नॉलेज हे मस्ट आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्टामध्ये, त्यामुळे तुम्हाला हा कोर्स लागणार आहे। आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे फक्त सोशल वर्क या फील्डमध्ये झालेलं पाहिजे, ते पदांसाठी अप्लाय करू शकतात। तर विद्यार्थी मित्र, खूप चांगली पोस्ट आहे आणि यामध्ये पे स्केलसुद्धा बघा किती असणार आहे तुमचा S20 म्हणजे 56,100 ते 1,77,500 एवढापर्यंत तुमचा पगार असणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अर्ज सुरू झालेले मित्रांनो दिनांक 4/7/2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2024 पर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे। यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे। त्याचा ॲड्रेससुद्धा बघा काय आहे, दी रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट बॉम्बे 400032 या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्टाद्वारे तुमचे ऑफलाईन अर्ज व तुमचे सर्व कागदपत्र तुम्हाला पाठवायचे आहे। मित्रांनो, जाहिराती संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण असेल खाली कमेंट करा मित्रांनो, मी लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। आणि मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो। तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण की तुमचं शिक्षण झालं नसेल पण तुमच्या मित्राचं झालं असेल तर त्यांना तरी फायदा होईल।